हाय हॅलो गुड इव्हिनिंग। मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला, संध्याकाळचे 6 वाजले, 6 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर आज आहे ना मी बोकड्याचं मटण आणलंय आम्ही, तर त्याची रेसिपी ना तुमच्या संग शेअर करते। तर आम्ही कशा पद्धतीने गावाकडे बोकड्याचं मटण करतो त्याची, तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर मी थोडीशी तयारी करून घेतली अगोदर, त्यानंतरच व्हिडिओ सुरू केला आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला, रेसिपी सुरू करण्या अगोदर आहे ना आपण भात करून घेऊ, कारण आहे ना मटण म्हटल्यानंतर भात पण लागतो, त्यामुळे आहे ना अगोदर भात करून घेते, तांदूळ धुवून आणि कुकरला लावून देते, त्यानंतरच मग मटणाची आहे ना रेसिपी तुमच्या संग शेअर करते। मटण मी अगोदर काढून ठेवलं एका ताटामध्ये आणि गावातच केलं होतं, त्यामुळं फ्रेश मटण होतं, त्यामुळं काही आणि आमच्याकडे आहे ना मटणाला म्हणजे असं अगोदर धुवून घेतात, हळद वगैरे काही लावत नाही। तर आमच्याकडे कशा पद्धतीनं करताना तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे मटणाची। तर चला रेसिपीला सुरुवात करू आता आपण। मटण करणार आहे तर त्यासाठी ना गॅसवरती कुकर चढवलं आहे, मध्ये तेल टाकू, तेल थोडंसं टाकलं, लसूण टाकू। तर बघा इथं लसूण तळला आहे, कांदा टाकू, कांदा टाकून आहे ना चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत ह्या मटणामध्ये ना पाणी टाकायचं, बोकड्याचं मटण आहे त्यामुळे ना धुवून घ्यायचं आहे। तर चला, कांदा आहे ना चांगला परतला आहे, तरी पण 1-2 मिनटं चांगला मऊसूत होऊ देऊ। तर बघा कांद्याचा पण कलर आहे ना चांगला म्हणजे बदलला आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद टाकू आणि 2 चमचे धना पावडर टाकू। धना पावडर जर टाकली ना भाजीला, फोडणीला मटणाच्या, तर भाजी छान लागते खायला, त्यामुळे ना धना पावडर टाकायची। तर 2 चमचे धना पावडर टाकल्यानंतर आता हे मिक्स करून घेऊ, तळून घेऊ चांगलं। तळून घेतल्यानंतर आहे ना कोणी कोणी यामध्ये थोडंसं तिखट पण टाकतं, पण मी काय तिखट टाकत नाही, कारण मुलं पण खातात ना, त्यामुळं तिखट नाही टाकत मी। तर आता स्वच्छ असं मटण धुवून घेतलं आहे अगोदर 2 पाण्याने, आता हे 3रं पाणी आहे। तर आता आहे ना उकडायला टाकू आपण कुकरमध्ये। तर सर्व मटण आहे ना टाकून देऊ यामध्ये मग कुकरमध्ये, तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे टाकून, आणि मिक्स झालं का त्यानंतरच मग मीठ टाकायचं आहे। तर यामध्ये ना कोणी कोणी खडे मीठ पण टाकतात, पण मी बारीक मीठच टाकणार आहे, बारीक मिठाने पण चव छान लागते। खडे मिठाने ना कधी कधी खारट होऊन जातं, त्यामुळे ना मी मीठ हे ना खडे नाही टाकणार आहे, खडे मीठ नाही वापरणार आहे, बारीकच मीठ टाकणार आहे। तर बघा चांगलं आता मिक्स झालं आहे। आता आपण यामध्ये ना मीठ टाकू आणि मीठ टाकून आहे ना 2-3 मिनटं झाकण ठेवून आहे ना चांगलं वाफ दाबून घ्यायची त्याची, म्हणजे ना मिठाने पाणी सुटतं ना, त्यामध्ये थोडंफार शिजल्या जातं मटण। तर बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आहे ना 2-3 मिनटासाठी ना झाकण ठेवायचं आहे आणि कोथिंबीर पण टाकायची चांगली। म्हणजे माझ्याकडे काही एवढी कोथिंबीर नव्हती, थोडीशीच होती, त्यामुळे मी थोडीशीच टाकली आहे आणि थोडीशी वाटायला घेतली। तर आता 2 मिनटासाठी झाकण ठेवू, झाकण काढून घेऊ आता, आणि याच्यावरती एक डिश ठेवायची, त्यावरतीच पाणी गरम करायचं। तर मी 1.5 ग्लास पाणी गरम केलं आहे ताटामध्येच, असं पण तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये गरम करू शकतात, पण मी ताटावरच केलं आहे, कारण जुनी पद्धत आहे, अशी आमच्या आजीने त्या अशाच करायच्या, त्यामुळं मग मी अशीच करते। तेच पाणी त्यामध्ये टाकायचं गरम झाल्यानंतर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं। पहिले कसे पातेल्यामध्ये शिजवायचे मटण, पटकन शिजल्या जायचं, पण आता कसं पातेल्यामध्ये शिजत नाही लवकर, त्यामुळे ना कुकरमध्ये टाकलं का 2-3 शिट्ट्यांमध्ये मटण शिजून जातं, जास्त वेळ नाही लागत कुकरमध्ये। तर बघा कुकरची शिट्टी पण झाली आहे आणि तिकडं कांदा आणि खोबरं पण भाजायला ठेवलं आहे मी दुसऱ्या गॅसवरती, आणि मिक्सरमध्ये ना थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आणि खोबरं आणि कांदा दोन्ही पण घेतलं आहे। तर आता याचं वाटण करून घेते मी, मिक्सरमध्ये पाणी टाकून करायचं आहे आणि एक हिरवी मिरची पण टाकून घेतली आहे। मी तळून नाही घेतलं, थोडंसं कच्चंच घेतलं, एक भाजून घेतलं फक्त खोबरं आणि कांदा। तर आता आपण आहे ना वाटण परतून घेऊ। तर यामध्ये ना 2 चमचे तेल टाकलं आहे मी, कमी तेल टाकलं आहे, जास्त नाही टाकलं, कारण आता आहे ना आपला मसाला टाकणार आहे मी, विराज मसाले। तर ह्या मसाल्यांमध्येच मी भाजी बनवणार आहे थोड्या तेलामध्ये। तर बघा किती छान तरी येते। तर बघा मस्त असा मसाला परतून घ्यायचा आहे,
चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि यामध्ये ना 2 चमचे बाजरीचं पीठ टाकायचं आहे नंतरून. मसाला चांगला तळून झाला का मग तर मसाल्याने चांगलं आता तेल सोडलं आहे, तरी पण 1-2 मिनटं आहे ना आपण आता परतून घेऊ. तर बघा मस्त असा मसाला परतला आहे. मी दोघांसाठीच भाजी बनवते, विराजसाठी आणि बाबांसाठी, त्यामुळं मसाले पण थोडेसेच वापरते. तर चला आता आहे ना विराज मसाल्यांचीच हळद पावडर टाकते मी आणि काळा तिखट पण विराज मसाल्यांचंच टाकते. तर खूप छान असा मसाला आहे आणि 3 चमच्यांमध्येच, म्हणजे जास्त तिखट नाही आणि जास्त बुळगा पण नाही आहे, म्हणजे असा मीडियम मसाला आहे. तर 2 चमचे मसाला टाकला आहे मी आणि यामध्ये ना 2 चमचे ना बाजरीचं पीठ टाकणार आहे. तर येसूर मसाला टाकायचा असतो पण तो नाही आहे सध्या, मग त्यामुळे ना मी बाजरीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर धना पावडर टाकली. अगोदर पण मी 2 चमचे टाकली होती आणि त्यानंतर पण 2 चमचे टाकली आत्ता आणि थोडासा गोडा मसाला टाकला आहे. तर याने ना खूप छान अशी चव येते आणि थोडंसं पाणी टाकून आता आपण हे मसाले ना चांगले तळून घेऊ, म्हणजे शिजून घेऊ. तर मसाले आपले जळणार नाही, खराब होणार नाही आणि भाजीला टेस्ट पण खूप छान येईल. त्यामुळं आपण थोडंसं पाणी टाकून हे मसाले चांगले शिजून घ्यायचे. तर बघा आता आपण चांगलं पाणी, थोडंसं कपभर पाणी टाकून चांगले मसाले शिजून घेतले. तर बघा अशा पद्धतीने बाजरीचं पीठ टाकलेलं आहे ना, त्यामुळे थोडंसं चिवट झालं ते. आणि हे बघा आता आपण कुकर उघडून बघू आणि मटण शिजलं का काय. मसाले तर झाले आपले, पण मटण शिजलं का काय. तर मटण पण छान असं शिजलं होतं. तर ह्या मसाल्याने ना आपली मटणाची भाजी एकदम जत्रेमध्ये कशी टेस्ट असते भाजीला, सेम त्याच प्रकारची टेस्ट असते. खूप छान पारंपरिक पद्धतीने भाजी झालेली असते. खूप छान चव लागते याची, नक्की करून बघा. तर बघा त्या मसाल्यांमधून मी 2 चमचे मसाला काढून घेतला आहे बाजूला आणि 2 चमचे मसाला कढईमध्ये तसंच ठेवला आहे. तर मटण मसाला करायचा आहे त्यामुळं आणि थोडेसे 2 चमचे पीस टाकते आणि मटण मसाला करून ठेवते. तर विराजला खायचा होता ना, त्यामुळं मग मी मटण मसाला केला होता 1 डिशभर. तर बघा असा मटण मसाला करून घेतला अगोदर आणि त्यानंतर ना आता ते राहिलेले 2 चमचे मसाला आहे ना, त्यामध्ये रस्सा भाजी बनवायची आहे. तर आता एका डिशमध्ये काढून घेते हा मटण मसाला. तर बघा अशा पद्धतीने ना मटण मसाला झाला आहे. यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची, पण माझ्याकडे काही शिल्लक नाही कोथिंबीर, त्यामुळे मी काही टाकली नाही. तर तुम्ही टाकू शकतात. तर बघा 2 चमचे मसाला राहिला आहे. आता यामध्ये ना मटण रस्सा बनवते. तर राहिलेले पीस टाकून देते, तरी पण थोडेसे ठेवते शिल्लक. उकडेल पण खायचं असतं ना, त्यामुळं थोडेसे पीस मी शिल्लक ठेवले. कारण गावाकडं वाट्यावर असतं ना मटण हे, त्यामुळं थोडंसं जास्तच मिळतं. तर असो चला आता ना यामध्ये रस्सा करते. तर गरम पाणी टाकलंय मी थोडंसं आणि बघा आपल्याला पाहिजे ना तेवढा आपण रस्सा वाढवायचा. तर मला काही दोघांसाठीच बनवायची होती, त्यामुळे मी काही जास्त वाढवला नाही. तर बघा असा रस्सा वाढवलाय. आता उकळी येऊ देते. 5-6 मिनटं भाजी उकळून द्यायची कमी गॅसवरती. आणि बघा इथं मटण मसाला पण केलाय मी आणि इथं बाबा पण आलेले मटण खाण्यासाठी. तर हे बघा अशा पद्धतीने ना आम्ही मस्त असे बोकड्याचं मटण केलंय. बोकड्याचं झालं होतं ना आज गावात, तर ते आणलं होतं. मस्त असं तर्रीदार बोकड्याचं मटण केलंय. त्याच्यात मसाला फ्राय पण केलंय. तर बघा विराजसाठी ना मसाला फ्राय केलंय, पोळ्या पण झालंय. इकडे उकडेल मटण पण आहे, भात पण आहे. तर आता व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा. व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.